माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही दरवेळी काय करतो, अचानक ट्रिप ठरवून निघतो सकाळी उठून. पण ही अशी आमची ट्रिप होती जी की आम्ही 2 महिन्यापासून प्लॅन केली ती. तर प्रवास तर चालू झालेला आहे तामिनी घाटातून. बघा किती सुंदर वातावरण झालेलं आहे. सकाळ सकाळी आम्ही 5ला निघालेलो आणि अर्ध्या रस्त्यात पोचलो तेव्हा सूर्य उगवतच होता. रोड पण इथले एवढे सुंदर होते ना. आमचा एक ठरलेला स्पॉट आहे, म्हणजे आम्ही दरवेळी जातो कोकणात तेव्हा या काकूंकडे थांबतो म्हणजे थांबतोच. तर आम्ही एक शेअरिंगमध्ये मॅगी घेतलेली. आमचं ठरलेलं की मिसळ पाव खाऊ, पण त्यांचे पाव काय आलेच नव्हते. हा बघा, आता या मॅगीवरनं पण आमची भांडणं झालती, कारण की दोघंही एवढे पटापट खात होते ना की माझं काय म्हणतात त्याला की मला पुरलंच नाही. आणि आमचं ठरलेलं की आपण तामिनी आम्हाला म्हणजे किती 3.5 तास वगैरे लागतात पुण्यातून कोकणात जायला. तर आमचं ठरलेलं की आपण एक पहिला स्टॉप घेऊया काकूंकडे आणि नंतर 2च स्टॉप घेऊन पोचू कोकणात. पण असं काही झालं नाही. आमचं खाऊन तर झालं. त्याच्यानंतर आम्ही पोचलेलो आमच्या स्टेवर. आमचा पहिला स्टे होता हरिहरेश्वरला आणि आम्ही निघालेलो मंदिरात जाण्यासाठी. तर तिथून वॉकिंग डिस्टन्स होतं आमचं. वॉकिंग डिस्टन्सवर होतं मंदिर, 5 मिनिटाच्या अंतरावर. पण हे दोघं काय आता बाबा साहेब लोक गाडीवरच जाणार. पण इतकं छान वाटलं ना. हा स्टे आम्ही इन्स्टावर सर्च करून गेलतो. बाहेरून दिसायला आम्हाला आवडलं नाही, पण आतून इतकं छान होतं. तिथला दादा पण एक नंबरच होता. गाडीवर निघालोय आम्ही आता. हा बघा, तिथलं गाव पण छान आहे, म्हणजे समुद्र आणि असं गाव पण तसं खूप असं डिस्टन्स कमीच आहे. राहती वस्ती जी आहे ना त्यांची ती वाली. आणि आमचं गाडीवर हे बोलणं चाललेलं की आम्ही कधीपासून प्लॅन केलता आणि फायनली तो सक्सेस झाला. ते पण आमचं ठरलेलं त्याच डेटला फिक्स झाला. हे सगळं आमचं बोलणं चालू होतं. तर आम्हाला भूक पण खूप लागलेली, पण आम्ही डायरेक्ट गेलो आधी मंदिरामध्ये. काही खाल्लं नाही आम्ही. आणि आम्ही ठरवलेलं की मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतरच आपण खायचं, त्याशिवाय काय खायचं नाही. इथले नारळाचे झाडे बघा तुम्ही. तुम्हाला बीच पण दिसत असेल. तर काम चालू होतं थोडं, त्यामुळे मंदिराचा दरवाजा हा बंद ठेवून दुसरी वाट त्यांनी चालू केलेली. हा यश बघा आमचा कसा चालतोय. आम्ही मंदिरातून आलो तसं आहे, पण आता करायचं काय. तर ह्या दोघांनी मिळून एक प्लॅन आधीच ठरवलेला. ही गेम तर मला माहीत नव्हती, पण या दोघांनी एकमेकांना रील सेंड करून आधीच ठरवलेलं की हिला आपण असं तोंडावर पाडायचंच आहे. मला अजूनसुद्धा कळलेलं नव्हतं की या दोघांचा असा प्लॅन आहे. मला वाटलं जो आपणच या दोघांपैकी कोण. अरे बापरे, पण ह्यांनीच मला पाडून टाकलं. त्याच्यानंतर आम्ही एवढी मस्ती केली ना. आता आम्ही जेव्हा पण जातो ना तिघं ट्रिपला, तर आमची मस्ती असतेच. थोड्या वेळाने आम्ही बीचवर आलो. तर बघू शकता तुम्ही इथं किती सुंदर गाय बैल वगैरे बीचच्या साईडला बीचची मजा घेत आहेत. हे एक वासरू होतं तिथं, ते इतकं छान होतं ना. पण हा जो लाल बैल आहे ना तो खूप आगाऊ होता. मी नंतर थोडासा यशला सांगितलं मला माझे जरा व्हिडिओज वगैरे घे, जेणेकरून मी यूट्यूबला एडिट करेन. हा एक आम्हाला डॉगी भेटला तिथे. हा पण खूप क्यूट होता. आधी मला घाबरलेला, जवळ नव्हता येत, पण नंतर हा दुसरासुद्धा आला. त्यांचे डोळे बघा किती सुंदर आहेत. हे इथलेच आहेत, जिथे आम्ही स्टेला होतो तिथलेच आहेत. त्याच्यानंतर आम्ही दुसरा स्पॉट एक्सप्लोअर केला. आम्ही श्रीवर्धनला आलो. तर आमचं ठरलेलं आधीच की आम्ही खूप रील्स फोटोज वगैरे आमचे काढणार आहे. तर मी कॅमेरा सेट केला
त्यांना म्हटलं जरा असं काहीतरी तुम्ही मस्त मस्त काहीतरी करा, असे बसून नका राहू फक्त, आपल्याला रील करायची रील. आमच्या दोघांच्या गप्पा चाललेल्या यशची आणि माझी, पण ह्याचं बघा वेगळंच काहीतरी. हा कॅमेऱ्यात बघतोय आणि मुद्दाम ह्याने चष्मा लावला की दिसायला नको की मी कॅमेऱ्यात बघतोय. आम्हाला दोघांना खूप हसायला येत होतं. नंतर थोडं आम्ही बघितलं इकडे तिकडे. बीचवर उतरायला काही भेटलं नाही कारण की पाऊस इतका होता तिकडे, पण आम्ही जेव्हा गेलो तिथे तेव्हा पाऊस काहीच नव्हता. पण बीचला ते ओटी भरी म्हणतात नाही का, पूर्ण खाली उतरायचा काही चान्स नव्हताच म्हणजे. तर आमचं बोलणं चाललेलं सगळं. आम्हाला भूक खूप लागलेली, आम्ही अक्षरशः साईडला ऑर्डर देऊन इथे खायला बसणार होतो. ऑर्डर देऊन आलं तर पण आमचं काही झालं नव्हतं, त्यामुळे म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढू. चला भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. बाय.